नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिली अपडेट, यूएसचे शिपाई इन्फ्लेशन फेब्रुवारी मंथमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त फॉल्स झाली आहेत। जो यूएस शिपाई आहे तो 0.2% फेब्रुवारीमध्ये वाढला आहे मंथ जो की जानेवारी 0.5% ग्रो झाला होता व हाच इयर ऑन इयर इन्फ्लेशन 2.8% आला आहे जो जानेवारीत तो नंबर 3% होता आणि फेब्रुवारी मंथसाठी जे एक्सपेक्टेशन होतं मार्केटकडून किंवा इकॉनॉमिस्टतर्फे ते एक्सपेक्टेशन 2.9% होतं व हे का यूएसचा जो शिपाई इन्फ्लेशन आहे तो आता एक्सपेक्टेशन पेक्षाही कमी आलेला आहे। ही पॉझिटिव्ह साईन आहे। तसेच आपण कोर शिपाई इन्फ्लेशन पाहिले तर विच इज द एक्सक्लूड द फूड अँड एनर्जी प्राइजेस कोर इन्फ्लेशन रोज बाय 2% मंथ ऑन मंथ। जर 12 मंथची गोष्ट वगैरे केली तर हे पर्टिक्युलर इन्फ्लेशन 3.1% वाढली आहे। कोर इन्फ्लेशन लास्ट मंथमध्ये म्हणजेच जानेवारीत जो इयर ऑन इयर आपला कोर इन्फ्लेशनचा नंबर जो होता तो 3.3% होता। तेथून आता हा नंबर खाली पडून 3.1% पर्यंत डाऊन आला आहे। याला मार्केटने पॉझिटिव्ह घेतला आहे। तर हे जे मेजर इंडेक्सेस आहेत ते पॉझिटिव्ह आहेत। नॅसडॅक असो, S&P 500 असो, ते इंडेक्स याला खूप चांगल्या पद्धतीने रिॲक्ट करत आहेत। टॅरिफचे जे इम्पॅक्ट आहेत स्पेसिफिकली हायर टॅरिफ ऑन चायनीज, कॅनेडियन अँड मेक्सिकन गुड्स, तर ही थोडीशी रिक्स आहे फॉर रायझिंग इन्फ्लेशन। अर्थात ही पर्टिक्युलर गोष्ट प्राइजेसवरती प्रभाव टाकू शकते आणि त्यामुळे येत्या काही महिन्यामध्ये या किमती वाढू शकतात अँड त्याचा ओव्हरऑल इन्फ्लेशनवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल। तर हे पाहावं लागेल अँड जी फेडरल रिझर्व्हची पॉलिसी असेल यामुळे फेडरल रिझर्व्हने इंटरेस्ट रेट स्टडी ठेवण्याची अपेक्षा केली आहे आणि जून महिन्यात एक पोटेन्शियल रेट कट अपेक्षित आहे। तर या एप्रिल महिन्यामध्ये कोणतीही ॲक्शन होणार नाही। कदाचित जूनमध्ये ही रेट कट वगैरे होऊ शकते। जर हे फॉलिंग इन्फ्लेशन असेच राहिले तर हे आपल्याला वगैरे पाहावं लागेल। तर पुढील तसेच आता युरोझोनच्या इन्फ्लेशनची बाबतीत आपण चर्चा करू। सो देअर आर कन्सर्न ECBचे जे चेअरमन लगार्डे आहेत त्यांनी थोडंसं कन्सर्न वगैरे रेज केलं आहे। स्पेसिफिकली इन्फ्लेशनच्या काही ड्रायव्हर्सबद्दल आणि त्यांच्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली आहे। मेजरली ट्रेड फ्रेगमेंटेशन्स किंवा रायझिंग डिफेन्स स्पेंडिंग जी आहे युरोपियन युनियनची, युरोझोनची, त्यामुळे महागाईवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असे मानले जात आहे आणि क्लायमेट पॉलिसी देखील इन्फ्लेशनवर नकारात्मक प्रभाव टाकतील। यूएसचे जे टॅरिफ लावले आहेत म्हणजे ते एप्रिल महिन्यापासून लावतील। रेसिप्रोकल टॅरिफची गोष्ट वगैरे होत आहे त्यामुळे EU म्हणजे युरोझोनचे एक्सपोर्टची जे आहेत ते कमी होऊ शकतात। अर्थात युरोपियन युनियनकडून एक्सपोर्ट होत असतात US ला, ते आता लोअर होऊ शकतात कारण अमेरिकेच्या टॅरिफमुळे अँड जो चायनाकडून एक्सेस सप्लाय जो आहे तो पुन्हा युरोपमध्ये येऊ शकतो। हेही फॅक्टर आहेत जे की निगेटिव्हली प्ले आउट होऊ शकतात। पॉलिसी स्ट्रॅटजीची जर आपण गोष्ट केली तर ECB aims to maintain 2% inflation target. Defined this shock
एक गोष्ट मी पाहिली आहे म्हणजे पोस्ट कोविडची एक्सपेक्टेशन जे होते, प्लॅनिंग काय होती, टार्गेट काय आहेत. मला वाटते की त्या म्हणजेच बरेच नंबर्स वगैरे हेवा आयर असू शकतात जर येथे एक्सटर्नल अपेक्षेनुसार काम करत असतील तर शॉक वगैरे. तर म्हणूनच या सर्व गोष्टी या सर्व आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे त्यांना. त्याच्यात पुढील म्हणलं तर आता आपल्या इंडियन इकॉनॉमीबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करू, ज्यात भारताचे रिटेल इन्फ्लेशनची माहिती घेण्याचा प्रयत्न करू. ते नंबर फेब्रुवारी महिन्याचे आले आहेत रिटेल इन्फ्लेशनचे, CPI इन्फ्लेशन, आणि तो नंबर जो आहे तो 3.61% आलेला आहे. हा नंबर 7 मंथच्या लोवरती आला आहे. जानेवारीत हा नंबर 4.26% होता, तर येथून हा नंबर खूप खाली आलेला आहे. सो कन्झ्युमर फूड इन्फ्लेशन इंडेक्स जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे आणि तो नंबर 3.75% आला आहे, जो की लास्ट मंथमध्ये 5.97% होता. तो पर्टिक्युलरली नंबर मोर दॅन 10% वरती देखील असला तर तो चांगला दिसत असतो. बट फायनली विथ रायझिंग फूड आपलं प्रोडक्शन, त्यामुळे हा नंबर कंट्रोलमध्ये येताना दिसत आहे. सो व्हेरी पॉझिटिव्ह साईन. सो 50% आपलं 50% कॉम्प्लिमेंट जे आहे CPIच्या किंवा रिटेल इन्फ्लेशनमध्ये तो फूड इन्फ्लेशन वगैरे कंट्रीब्यूट करतो, कंपोनंट वगैरे करतो. दॅट वाय हे इन्फ्लेशन कमी येणे हे खूप सकारात्मक आहे. आणि एरियावाईज जर आपण हे फूड इन्फ्लेशन पाहिले तर ते रुरल एरियामध्ये 4.06% आहे व अर्बन फूड इन्फ्लेशन 3.2% आलेला आहे. त्यामुळे हे नंबर बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येत असल्याचे दिसते, विच इज द व्हेरी पॉझिटिव्ह साईन. मेजर इन्फ्लेशनचे कंट्रीब्युटर्स जे राहिलेत, कोकोनट ऑइल 54.4%, कोकोनट 41.6%, गोल्ड 35.56%, सिल्वर 30.8%, अनियन्स 30.42% हे मेजर कंट्रीब्युटर्स होते या इन्फ्लेशनचे. व बाकी जे कंट्रीब्युटर्स आहेत याचा अर्थ म्हणजे जरी हे तुम्हाला नंबर जास्त वाटत असतील तरी पण ते ओव्हरऑल वेटेज त्यांचं खूप कमी आहे आणि त्यामुळे एकूण CPI इन्फ्लेशन जे आहे ते नंबर वगैरे कंट्रोलमध्ये येत असताना दिसून येत आहेत, विच इज द 3.61%. मॉनेटरी पॉलिसीचा यावर काय रिॲक्शन असू शकतं. आपलं RBIने फेब्रुवारी महिन्यामध्ये रेपो रेट 25 बेसिस पॉईंटने वगैरे कट केले आहेत आणि नेक्स्ट रिव्ह्यू एप्रिलच्या 9 तारखेला वगैरे होणार आहे. व देअर आर व्हेरी स्ट्रॉंग एक्सपेक्टेशन विच आर गेटिंग बिल्ड की RBIकडून आणखी एक रेट कट होऊ शकतं या पर्टिक्युलर इयरमध्ये. ही 50 to 75 बेसिस पॉईंटची रेट कटची एक्सपेक्टेशन आहे. त्यामुळे फायनली मला वाटतं की एक सपोर्ट वगैरे पाहिजे कन्झम्पशन ग्रोथसाठी फॉर्म लोअर इंटरेस्ट रेट, जेणेकरून जे लोन आहेत त्या लोन बुकची कुठेतरी वाढ झाली पाहिजे व त्यामुळे आणखी जास्त वगैरे कन्झम्पशन वाढू शकतं आणि एकूण GDP ग्रोथसाठी कन्झम्पशन चांगली टक्केवारी जोडेल. आशा करू की हे इन्फ्लेशन नंबर असेच कंट्रोलमध्ये राहतील, विशेषतः जर हे इन्फ्लेशनचे नंबर 4%च्या खाली किंवा कमी असतील तर. त्यामुळे तेथे एक खूप मजबूत केस वगैरे बिल्ड होईल
फॉर इंटरेस्ट रेट कट फ्रॉम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर आशा करू की अशाच या गोष्टी वगैरे घडत राहतील. तर पुढील म्हणलं तर आता इंडियाच्या इंडस्ट्रियल प्रोडक्शनबद्दल बोलून. इंडस्ट्रियल प्रोडक्शन ग्रोथ बाय 5% इन द मंथ ऑफ जानेवारी. व ओव्हरऑल जो IIP ग्रोथ आहे जो ती 5% आहे. जो डिसेंबर 2024 मध्ये हा नंबर 3.5% होता. तर सेक्टर वाईज जर आपण ग्रोथ पाहिली तर येथे मॅन्युफॅक्चरिंग हॅज डन वेल, ज्याने की ओव्हरऑल इंडस्ट्रियल प्रोडक्शनमध्ये चांगले आउट परफॉर्म केलेलं आहे, जे की 5% आहे. मॅन्युफॅक्चरिंग 5.5% वाढली आहे. व मायनिंग जी आहे ती खाली त्याची ग्रोथ वगैरे आली आहे कम्पेअर टू लास्ट इयर. जानेवारी 2024 मध्ये हा नंबर 6% होता. पण आता ती मायनिंगची ग्रोथ 4.4% आली आहे. पॉवर ग्रोथ डिसअपॉइंटिंग म्हणजे निराशाजनक होती, फक्त 2.4% वरती आहे. कॅपिटल गुड्सने खूप चांगले काम पूर्ण केले आहे. बरं, जानेवारी महिन्यासाठी ग्रोथ 7.8% आहे, जी की लास्ट इयरच्या सेम मंथमध्ये तो नंबर 3.2% होता. त्यामुळे येथे खूप चांगली ग्रोथ दिसून येत आहे. व आपलं कंझ्युमर ड्युरेबलचा नंबर जो आहे तोही चांगला आहे 7.2% वरती. बट लास्ट इयर जानेवारी 2024 मध्ये हा नंबर 11.6% होता. तिथून थोडीशी ग्रोथ डिक्लाइन झाली आहे, पण चांगला नंबर आहे. अँड मॅन्युफॅक्चरिंग गुड्सची ग्रोथ 5% राहिली आहे. जो लास्ट इयरच्या सेम मंथमध्ये हा नंबर 5.5% होता. प्रायमरी गुड्सची आपण गोष्ट केली तर प्रायमरी गुड्सची ही ग्रोथ जी आहे ती 5.5% आहे जानेवारी 2025 मध्ये. तर जानेवारी 2024 मध्ये हा नंबर 2.9% होता. त्यामुळे एकूण IIP ग्रोथ आहे ती खूप चांगली वाटत आहे फॉर द मंथ ऑफ जानेवारी विच इज द 5%. यामुळे अशा आहे की हा जो लास्ट क्वार्टर असेल जो जानेवारी फेब्रुवारी मार्च 2025चा दॅट इज लास्ट क्वार्टर ऑफ फायनान्शियल इयर 2025. येथे खूप चांगले नंबर एक्सपेक्टेशन आहेत. मोर दॅन 7%ची GDP ग्रोथ एक्सपेक्टेड आहे. येथे सेट होत असताना दिसत आहे. गव्हर्नमेंटच्या साईडने ही कॅपेक्स मधील स्लोडाऊन जी होती इन द फर्स्ट क्वार्टर ऑफ दिस फायनान्शियल इयर, तर ते कुठेतरी आता परत भरली जात आहे. आणि त्यामुळे ओव्हरऑल सपोर्ट GDP ग्रोथ आहे. तर Q4 FY25 पासून एक चांगलं एक्सपेक्टेशन आहे, मार्केटनेही लावलेलं आहे, म्हणजे चांगली ग्रोथ होण्याचं. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.